हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी पालक ही घेतलेली आहे. एक जुडी घेतली होती निसून छान मी, पण त्याच्यातली मी अर्ध्याचाच वापर करणार आहे. आणि स्वच्छ अशी ही पालक धुवून घेतलेली आहे. इथे 2 अंडी घेतल्यात, त्यानंतर इथे लसूण घेतलंय, अद्रक घेतलंय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 7-8. तर ह्या मिरच्यांची आपल्याला संपूर्ण अशी देठं काढून घ्यायच्यात. आणि त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टमाटा पण घेतलाय. तर आपल्याला एवढी मस्त ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे टिफिनसाठी करा किंवा घरी खायला करा, ते तुमच्या मनावर. इथे भरपूर सारा लसूण बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि मिरच्या ह्या अशा 2 भाग करून आपल्याला टाकून द्यायचे तुकडे करून, जेणेकरून मिरच्या छान बारीक वाटल्या जातात. आपण अख्ख्या जर मिरच्या टाकल्या ना तर ते तुकडे राहतात. आता इथे अद्रक पण ह्यो आपल्याला असा पातळ बारीक चिरून त्याच्यामध्ये थोडासा टाकून घ्यायचा आहे. अद्रकनी कसं भाजीला खूप छान टेस्ट येते आणि शरीराला पण अद्रक खूप चांगलं असतं. तर तुम्ही पण भाज्यांमध्ये अद्रक टाकीत जावा. आता हे आपल्याला हे बारीक चांगलं वाटून घ्यायचं आहे. तर हे छान बारीक वाटून घेते. पाहू शकता मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, इथे मी मिडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे. तो आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपी ही नक्कीच करून पहा. सगळ्यांना आवडेल. घरामध्ये काहीतरी वेगळं, रोज आपण दरवेळेस पालकची भाजी करतो, पण ही थोडीशी वेगळी आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. खूप झटपट पण होती आणि बिलकुल पण टाईम लागत नाही आणि शिजायला पण बिलकुल टाईम लागत नाही. तर इथे मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर इथे 2 कांदे घेतलेत बघा छोटे छोटे. आपल्याला हे 2 कांदे पण आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचेत. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, ही भाजी ना एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही खरंच एकदा करून बघा अशा पद्धतीने. पण संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण करू नका मध्ये. म्हणजे तुम्हाला कसं मी कोणत्या पद्धतीने बनवते, त्याच्यात काय काय टाकते हे सर्व काही तुम्हाला समजेल. त्यामुळे सांगते संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हा कांदा चांगला असा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगते, तुम्ही ही रेसिपी केली आहे का कधी? नसन केली तर एकदा करून पहा. सोपी रेसिपी आहे. पद्धत पण सोपी आहे. जास्त काही साहित्य लागत नाही. थोड्या साहित्यामध्ये होऊन जाते आणि खायला पण तेवढीच टेस्टी होती. तर कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे इथे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला, तो आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. तर तुम्ही म्हणसान पालक आणि अंडी घेतल्यात, नक्की काय करायचं आहे? तर संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल. आणि पालक कसा हेल्दी असतो, पौष्टिक असतो शरीरासाठी. पालेभाज्या तर खावा सगळ्यांनीच. आणि आता थंडी पण आहे, त्याच्यामुळे अंडी पण खात जावा. तर ही रेसिपी आपली खूपच पौष्टिक आहे, प्रोटीन देणारी आहे, शरीरासाठी फायदेशीर आहे. नक्कीच करा. तर पालक असा छान बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे, आता लगेच गॅस वळायचे. इथे मी गॅस पेटवून घेते आणि गॅसवर आपल्याला छोटी कढई ठेवून घ्यायची बघा. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे बघा, अर्धा चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतर जी मिरची आपण लसूण मिरची आणि अद्रक ते वाटून घेतलं होतं ते तेलावर चांगलं टाकून द्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे कच्चापण त्याचा निघून जातो अद्रकचा आणि लसणाचा.
आणि हिरवी मिरची. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. जरा थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचे मी कांदे 2 छोटे कापून घेतलेले ते टाकून द्यायचेत. त्यानंतर टमाटर 2 छोटे घेतलेले ते टाकून द्यायचेत. एकच घेतला होता, सॉरी. आता कांदा टमाटा हे चांगलं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत, ह्या मिरचीसोबत. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो आणि सिंपल आहे. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकले बघा कांद्यासोबत, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. एक चमचा छोटा हळद टाकून घेतली मी. आता त्यानंतर काय करायचं, ही 2 अंडी मी घेतलेत ना, ही दोन्ही अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये फोडून टाकायच्यात बघा अशी. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर अजून अंडी ह्याच्यामध्ये टाकायची तर तुम्ही टाकू शकता. मला भाजी कशी थोडी करायची त्याच्यामुळे मी 2च अंड्याचा वापर केला इथे. साहित्य तुम्ही वाढवू शकता भाजी जर जास्त करायची असेल तर. पाहू शकता अशा पद्धतीने हे झालं की त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे. जो मी पालक चिरून घेतला होता तो टाकून दिलेला आहे. आता छान वर खाली करून घ्यायची ही भाजी, सर्व मिक्स करायची जेणेकरून सगळ्या भाजीला लागण हे सर्व. पाहू शकता अशा पद्धतीने. हाय का नाही मैत्रिणींनो सोपी रेसिपी, काही अवघड नाही आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि तुम्हाला जर आवडली तर तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा. आता काय करायचं आहे, थोडंसं पाणी बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं, कारण त्याला मिरची होती त्यामुळे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला चांगलं. मिक्स करून झाल्याच्या नंतर आणि ह्याच्यावर आपल्याला काय करायचं, झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनिटं. 1-2 मिनिटांनी परत झाकण खोलून भाजी चेक करायची, वर खाली करून घ्यायची. अंडा पालक भुर्जी ह्या रेसिपीचं नाव आहे मैत्रिणींनो, अंडा पालक भुर्जी. तुम्ही नक्की करून पहा, खूप छान होती. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. परत आता आपल्याला 1 मिनिट फक्त झाकण ठेवून घ्यायचे, कारण शिजायला टाइम लागत नाही, पालक लवकर शिजला जातो. आता झाकण खोलून पाहूया. तर पाहू शकता मस्त आपली ही अंडा पालक भुर्जी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करून पहा, खूप टेस्टी होती. पुन्हा पुन्हा सांगते. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी करायला पण विसरू नका. कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर परत भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.